नमस्कार स्नेहितरे 24 के स्वागत है सर। नमस्ते सर। आजकल जो एक चिकोड़ी जिला होने के लिए बहुत लोग तरस रहे हैं। चिकोड़ी जिला का तो बहुत दिनों का ये विषय है और मुद्दा है, अभी तक नहीं हो पाया। लेकिन इसके बीच में एक गोकाक जिला पहले बनेगा करके एक खबर आ रही है, लोगों में सुनने में आ रहा है। तो आप लोग निपानी यानी कि चिकोड़ी के बिलोंग करते हैं, क्या सर आपका क्या सोच है? चिकोड़ी पहला बनना चाहिए या गोकाक? नहीं सर, चिकोड़ी पहला बनना चाहिए। चिकोड़ी नहीं होगा तो जब जितना सीमावासी लोग हैं ना, हम उतने सब मिलकर हम आंदोलन करेंगे सर। हम उपोषण करने के लिए भी इसके लिए तयार आहे सर। कुठल्याही परिस्थितीत चिकोडी जिल्हा झालाच पाहिजे असं आमचं, म्हणजे माझं वैयक्तिकच नव्हे तर या सीमा भागातील सगळ्यांचंच म्हणजे ते हे आहे, म्हणजे मनापासून इच्छा आहे सर। आणि ते कोणत्याही परिस्थितीत होणार हे पण आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकतोय, कारण नाही जर झालं तर या सीमा भागात आपण म्हणजे आम्ही जेवढी राहतोय तेवढी जण उपोषणाला असू दे किंवा कोणत्याही सरकारी ऑफिसच्या समोर असू दे आंदोलन करण्याची देखील आमची तयारी आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही म्हणजे पाऊल उचलालोय आणि ते होणार म्हणजे होणार हे आम्हाला पण म्हणजे खात्री वाटते सर। अण्णासाहेब मारुती पाटील सर, सौंदर्य ग्रामपंचायत अध्यक्ष। आमची एकच विनंती आहे, सरकार असून दे बाकी कोण लीडर असू दे, त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपल्या इथं बेळगाव जिल्हा हा सर्वात मोठा आहे आणि यात दोन भाग होऊन चिकोडी जिल्हा होणे गरजेचं आहे। त्यासाठी काय जे हे लागेल ते सरकारनं त्याच्यात लक्ष घालून किंवा आम्ही एक ग्रामपंचायत मार्फत त्यांना हे किंवा या मीडियामार्फत एक मेसेज जावावा, या आमची इच्छा आहे। जारकिहोळी साहेब असतील, प्रियंका जारकिहोळी असतील, त्यांनीसुद्धा यात लक्ष घालून चिकोडी जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची जारकिहोळी साहेबांनी व प्रियंका जारकिहोळींनी विनंती आहे। कोण काय त्यातलं माहीत नाही, पण जिल्हा होणं हे गरजेचं आहे, एवढीच आमची अपेक्षा आहे। कशासाठी थांबलं आहे, का थांबलं आहे हे आपल्याला काय माहीत नसल्यामुळे आपण काय त्यात बोलणं योग्य नाही, पण जिल्हा होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकारनं पाठपुरावा करून चिकोडी जिल्हा हे झालाच पाहिजे अशी आमची एक नागरिक किंवा एक माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आमची अपेक्षा आहे आणि ती होईल अशी आम्ही आशा धरून आम्ही आज आपलं मनोगत व्यक्त करतो। आपका नाम संजय मारुती कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य। उत्तर कर्नाटकमध्ये जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्याला लागून कागल तालुका आणि कोगनोळी बॉर्डर आमचं बेळगाव जिल्ह्यात येते, हे एकदम अंतर जवळ आहे। आम्हाला तसं म्हणायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा जवळ वाटायला आहे, पण बेळगाव जिल्हा लांब वाटायला उत्तर कर्नाटक लोकांनी। त्यासाठी बरेच आंदोलन झाले, त्या आंदोलनाची गव्हर्नमेंटनं सरकार, राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं दोन्ही पण सरकारने दखल न घेतल्यामुळं हा जिल्हा होण्याचं जे स्वप्न आहे हे प्रलंबित पडलेलं आहे आणि हे कुठं तर मार्गी लावण्यासाठी आम्ही त्यासाठी ग्रामीण भागातील लोक, ग्रामपंचायत असू दे, स्थानिक स्वराज्य संस्थांची लोक, सर्व कुठल्याही स्तराला जाऊन आम्ही ते म्हणजे जिल्हा होण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी मदत करू किंवा आम्ही तिथं रस्त्यावर जर उतरायला लागलं तरी सुद्धा उतरण्याची आमची तयारी आहे। एवढं सांगून मी माझं 2 शब्द तुम्हाला पूर्ण करतो। माझं शुभ नाम प्रकाश तुकाराम कांबळे, ग्रामपंचायत सौंदलगा। चिकोडी जिल्हा हा झालाच पाहिजे, कारण चिकोडी जिल्हा झाल्यामुळं आमचा निपाणी भाग किंवा चिकोडी भागातला सर्व भाग एकवटला जाईल आणि त्यामुळं सरकारी काम असू दे किंवा कुठलंही काम असू दे या कामाला गती येईल आणि त्यामुळं चिकोडी जिल्हा हो झालाच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि त्या मताला आम्ही म्हणजे कुठल्याही ताकदीनं उतरू शकतो असं आमचं मत आहे। सुधाकर पाटील। दोस्तों, ये वीडियो आपको कैसे लगा कमेंट करके बोलिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए। हाँ, बेल बटन दबाना ना भूलिए क्योंकि हमारा वीडियो सबसे पहला आपको मिले। नमस्कार।